लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटाने भाजपाला या जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। सगळ्याची सगळ्या जागा ठाकरेंनी जिंकल्या आणि भाजपा शिंदे गटाचा सुपडा साफ केलेला आहे। अगदी व्हाईट वॉश देत शिंदे गटाचे मंत्री यांना सुद्धा त्यांच्याच मतदारसंघात धक्का बसलेला आहे। नेमकं झालंय काय आणि ती कोणती निवडणूक होती ते आपण बघूया। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 13 पैकी 13 जागेंवर ठाकरेंचे उमेदवार अगदी सहज जिंकले आणि शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे त्यांच्याच मतदारसंघात डिपॉझिटसुद्धा जप्त झाले। 13 पैकी 13 जागा जिंकून आपलाच सभापती ठाकरेंच्या शिलेदारांनी केला। माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परंडा तालुक्यात अगदी उत्तम तयारी करत शिंदे गटाचे मंत्री आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना धक्का देत पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित केली। तसेच भूम तालुक्यात सुद्धा ठाकरेंचेच उमेदवार जिंकून आले। शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री असताना सुद्धा त्यांना 0 जागा मिळाल्या। त्यामुळे विधानसभेत सुद्धा तानाजी सावंत यांना सर्वात मोठा झटका बसून तिथे ठाकरेंचा शिलेदार निवडून येणार यात काही शंका नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, विधानसभेत तानाजी सावंत जिंकतील की ठाकरेंचे उमेदवार जिंकतील? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।